अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यातचे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन त्याचे चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे व्रत ऐकून दुःख केले अनिवार. निजमातीचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. ती लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावीत परमार्थ गोष्ट सांगून यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणे केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणून. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसे करत जयांजी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करून पोटी दर्शन आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकून या देव मामलेदार हसून देती उत्तर त्यासी पिशाच लागले थोर माझेनी दूर नोहीची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणे. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव करत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यासी उपदेशी झाली. मठ होता कामठ्यापुरात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारे नामा त्याची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1752 फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केलीसी. कोणी एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आली मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणे स्वामी सुता प्रति आनंदले नाना चित्ती प्रेमानंदी चरण वंदिती स्तवन करीत तयांची. स्वामी सुते तयासी लावईले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी भवानी स्वामीची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातळी. पत्रिका श्रीचरणी अर्पली स्वामी मूर्ती आनंदली समर्थिताची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणणे. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांची पाहुणी स्वभक्तांची परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजयी सिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास किती ध्वज उभारला. मना माझी धरणी कामाना कोणी येतीच दर्शना त्याचे समर्थ करीत आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुत येत्या प्रति मनातील खून सांगती ऐकून या जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याने तो न सेवी उद्दकांना ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने. सेवकाचे म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधूचे मंदिरी प्रार्थनीय आणावे. पाहून या समर्थांची उल्हास सुताची मानसी धावून या वेगसी मिठी शरणी घातली. निज सुतांते पाहून आनंदिले समर्थ म्हणे कर फिरविल्या मुखावरीने हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परिसमर्थांची प्रीती करी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिने समर्थांपुढे करीती भजनी पायी खडावा घालून प्रेमरंगी नाचती. एके दिवशी श्री समर्थ बेसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधून समर्थ सांगती तयाकानी आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई कल्पना नसाहे त्यासी स्वामी विनकेचे जीवना. वारंवारे विनवी स्वामीचे ऐसे न करावे काही मी अजाना लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चय चिंता न काही करावे. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित बाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावल्या अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनविती समर्थांते. मग समर्थ त्या अवसरी मुंबईसे पाठविले सेवेकरी म्हणती सुतांते सत्वरी मज सानिध्य आणावे. परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्र न सडतसे. मग सांगती समर्थ त्यासे घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणी तरी जाऊन. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेवली ती उडवुकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली. आजार वाढायला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे
कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिवशी समर्थ करीती विचित्र करणी बेसेले स्नान करून परिगंधन लावती. भोजनांती न उठती धरणीवरी अंग टाकती. कोणासंगे न बोलती रुदन करीती शनोशनी. इतक्या माझे सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केली मुंबपुर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण मारता एकुणी करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतून आल्या पाही. बोलल्या काय समर्थांती सुत आपल्या भक्तासून अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्याचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तेसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी. संती सापडली काळासी ओढून बळेची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहुदित दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत भाविक भक्त परिशुद्ध सप्तदशोध्याय. गोड हा श्री भगवत चरणा अर्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु.